मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांचं नाव हे जवळपास निश्चित झालंय। आज अधिकृतपणे अश्विनी भिडे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय। तर मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदासाठी अश्विनी भिडे, मिलिंद म्हैसकर, असीम गुप्ता आणि संजय मुखर्जी यांची नावं ही चर्चेत होती। मात्र सध्या तरी अश्विनी भिडे यांचंच पारडं हे जड असल्याची सूत्रांची माहिती आहे। दरम्यान अश्विनी भिडे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। अश्विनी भिडे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये 1 तास चर्चा झाली। दरम्यान अश्विनी भिडे आयुक्त झाल्या तर पहिल्या महिला आयुक्त म्हणून त्यांची ओळख निर्माण होईल। आणि याच संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळे यांच्याकडून। अभिषेक, आयुक्तपदी अश्विनी भिडे यांचीच नियुक्ती होणार आहे, काय अपडेट्स मिळतात? नक्कीच एकूणच मागील 2 ते 3 दिवसापासून आपल्याला मुंबई महापालिका आयुक्त कोण होणार या संदर्भात मोठ्या प्रमाणात खलबत होताना पाहायला मिळालेली आहे। आणि काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये देखील चर्चा झाली आहे। दोघांमध्ये जेव्हा चर्चा झाली तेव्हा 2 नाव ही समोर होती, त्यामध्ये असीम गुप्ता असतील किंवा मग अश्विनी भिडे असतील। आणि एकूण जवळपास अश्विनी भिडे यांच्या नावावर निश्चिती झाल्याचं कळतं आहे। आज अधिकृतपणे भिडेंच्या नावावर शिक्कामोर्तब होताना पाहायला मिळेल। आणि तशा प्रकारे एकूणच पत्र जे आहे ते देखील जीएडी कडनं, सामान्य प्रशासन विभागाकडनं काढण्यात येईल। एकूण जर अश्विनी भिडे यांची कारकीर्द पाहायची तर आता अश्विनी भिडे या मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव म्हणून कार्यरत आहे। या अगोदर पाहायचं तर मुंबई मेट्रो असेल किंवा मग महापालिकामध्ये अतिरिक्त आयुक्त म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यामुळे प्रदीर्घ असा अनुभव आहे। 1995च्या कॅडरच्या त्या IAS अधिकारी आहेत, अनुभवी अशा अधिकारी आहेत, त्यामुळे त्यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जातं। अगदी, त्यामुळे या संदर्भातले अपडेट जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद अभिषेक या सविस्तर माहितीसाठी। आणि यानंतर अश्विनी भिडे यांच्या कारकिर्दीवरती आपण एक नजर टाकूयात। अश्विनी भिडे या 1995च्या महाराष्ट्र केडरच्या IAS अधिकारी आहेत। 1997 ते 1999 मध्ये कोल्हापुरात सहाय्यक जिल्हाधिकारी पदावरती त्या कार्यरत होत्या। त्यानंतर सिंधुदुर्ग, नागपूर जिल्हा परिषदेवरती मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा त्यांना अनुभव आहे। अतिरिक्त विभागीय आयुक्त, राज्यपालांच्या संयुक्त सचिव, MMRDA अतिरिक्त आयुक्त पदाचा त्यांना अनुभव आहे। तर शालेय शिक्षण क्रीडा विभागाच्या सचिव म्हणून देखील त्यांनी काम केलंय। 2015 मेट्रो 3ची धुरा त्यांच्याकडे होती। मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या MD होत्या आणि मेट्रो वुमन अशी त्यांची ओळख आहे। डिसेंबर 2024 पासून अश्विनी भिडे या मुख्यमंत्री कार्यालयामध्ये प्रधान सचिव आहेत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।